मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली। त्या बैठकीत सत्तेत जाण्यावरून काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। हे सगळं भूकंप होणार या महिनाभरामध्ये या महाराष्ट्राचं राजकीय गणित पुन्हा बदलताना तुम्हाला दिसेल। आपल्याला आता सत्तेत जायचंय, भले ते अजितदादा बरोबर जायचं का भाजप बरोबर जायचं ही त्यांची मानसिकता झाली। शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी होईल आणि एका महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होईल असा दावा शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला। आणि या दाव्यामागे शिरसाटांनी आधार घेतला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमधले नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मतांचा। सूत्रांच्या माहितीनुसार सत्तेमध्ये सहभागी होण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह आहेत। एक गट थेट सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे, तर दुसरा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊन सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही आहे। केंद्रात राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार गटातील काही नेत्यांचा दबाव असल्याचं कळतं। तर आमची कोणासोबतही जाण्याची इच्छा नाही आणि जाणारही नाही असं आव्हाड म्हणाले। आपल्याला आता सत्तेत जायचंय, भले ते अजितदादा बरोबर जायचं का भाजप बरोबर जायचं ही त्यांची मानसिकता झाली। आणि या मानसिकतेचा परिणाम तुम्हाला या महिनाभरात दिसून येईल। हे महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही, सत्तेशिवाय जे राहू शकत नाही अशाचा पुन्हा मन परिवर्तन होऊन ते युतीच्या बरोबर येण्याचा किंवा अजितदादा बरोबर जाण्याचा यांचा प्रयत्न राहील। आता हे सगळं भूकंप होणार या महिनाभरामध्ये या महाराष्ट्राचं राजकीय गणित पुन्हा बदलताना तुम्हाला दिसेल। माझं भाषण आपण ऐकलं असेल तर प्रवक्ता म्हणून मी आज इथे सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणाने मार्गक्रमण करेल। कुठलाही हेतू नाही, कोणाबरोबर जाण्याची इच्छा नाही, हेतू नाही, हे स्पष्टपणाने काल सांगण्यात आलेलं आहे। आणि अधिवेशन संपल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मी इथे स्पष्टपणाने सांगतो, आमची कोणाबरोबरही जाण्याची तयारी नाही, इच्छा नाही आणि मानसिकता नाही। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नैसर्गिक ऱ्हासाला सुरुवात झाली असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। केवळ स्वार्थी सत्तेसाठी एकत्र आले, ते स्वार्थी सत्तेसाठी एकमेकाच्या पक्षांतर्गत विरोधात उभे राहिलेत असं त्या ठिकाणी दिसतंय। आणि याचा दुसरा अर्थ असा आहे, राज्याच्या विकासाचा कार्यक्रम मवियाचा कधीच नव्हता, विचारधारेशी संबंध नव्हता। आणि म्हणून पवार साहेबांच्या गटात सुद्धा जर असे काही प्रकार होत असतील तर ते नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक ऱ्हासाला आता सुरुवात झाली आहे असं मी म्हणेन। गेल्या 2-3 दिवसांपासून पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली। तटकरेंनी बाप लेक सोडून सोबत या अशी ऑफर शरद पवारांच्या 7 खासदारांना दिली अशी माहिती आहे। पण अजित पवार एकत्र येण्यावरून उघडपणे बोलत नाहीत। त्याला काही उत्तर देण्याचं कारण नाही, ते आमचं आम्ही ठरवू। त्याला काही उत्तर देण्याचं कारण नाही, ते आमचं आम्ही ठरवू। उत्तर देण्याचं कारण नाही, आमचं आम्ही बघू असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काय होतं ते दिसेलच। पुण्याहून योगेश बोरसेसह अक्षय बंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।